पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यञ्च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानन्दमीशमालन्दी वल्लभं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यञ्च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः। ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायाचा विचार आपण करतो आहोत आणि या 4थ्या अध्यायातील 17व्या क्रमांकाचा श्लोक आहे। या श्लोकाचा अन्वय आणि अर्थ एकदा आपण पाहूयात। कर्मणः अपि बोद्धव्यं च विकर्मणः बोद्धव्यं च अकर्मणः बोद्धव्यं हि कर्मणः गतिः गहना। कर्मणः अपि बोद्धव्यं कर्माचं म्हणजे शास्त्रविहित कर्माचं स्वरूप सुद्धा जाणलं पाहिजे। शास्त्रविहित जे कर्म आहे त्या कर्माचं स्वरूप काय आहे ते सुद्धा जाणलं पाहिजे। विकर्मणः बोद्धव्यं आणि विकर्म म्हणजे शास्त्र निषिद्ध कर्माचं तत्व तेही जाणलं पाहिजे। आणि अकर्मणः बोद्धव्यं आणि अकर्म म्हणजे तूष्णी भाव म्हणजे नैष्कर्म्य अवस्थेचे ही तत्व जाणलं पाहिजे। ही म्हणजे कारण का जाणलं पाहिजे? कारण कर्म विकर्म आणि अकर्म यांचं तत्व कळणं काय आहे अत्यंत कठीण आहे। कर्मणः गतिः गहना कर्माची गती स्वरूप यथार्थ स्वरूप जे आहे ते कसं आहे अत्यंत गहन असं आहे। आता हा जो श्लोक आहे या श्लोकाचा जो अर्थ आहे तो ज्ञानेश्वर महाराजांनी केलेला अर्थ आणि भगवान भाष्यकारांनी केलेला अर्थ याच्यामध्ये काय आहे भेद आहे। वेगवेगळा अर्थ त्यांनी केलेला आहे। आता मी भगवान भाष्यकारांनी केलेल्या अर्थानुसार अर्थ आपल्याला सांगितलेला आहे। असं आहे भगवंत म्हणाले होते की वाचोनी मूर्खाची गोठी कायसी एथ मोहलेगा क्रांतदर्शी म्हणोनी आता तिची परियेशी सांगेन तुझ। मागचा जो श्लोक आहे किं कर्म किम कर्मेती कवयोप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात। कर्म म्हणजे काय अकर्म म्हणजे काय याविषयी ज्ञानी लोक विद्वान लोक सुद्धा भ्रमात पडलेले आहेत मोहित झालेले आहेत। ते कर्म मी तुला सांगतो की ज्या कर्माचं स्वरूप जाणून तू अशुभ अशा संसारापासून मुक्त होशील असं भगवंतानं सांगितलेलं आहे। म्हणून भगवंत म्हणतात की कर्माचं तत्व जाणलं पाहिजे। कर्म म्हणजे काय हे जाणून घेतलं पाहिजे। शास्त्रविहित कर्म त्याचं स्वरूप काय आहे हे जाणलं पाहिजे।
शास्त्र निषिद्ध कर्माचं स्वरूप जाणलं पाहिजे आणि नैष्कर्म्य अवस्थेचंही तत्व जाणलं पाहिजे, कारण यांचं तत्व यथार्थ कळणं हे काय आहे, अत्यंत कठीण आहे असं सांगितलेलं आहे. ते म्हणतात कर्मणः अपि बोद्धव्यम, कर्माचं स्वरूप सुद्धा जाणलं पाहिजे. आता भगवान भाष्यकारांनी येथे कर्म जो शब्द आहे त्याचा अर्थ विहित कर्म असा केलेला आहे. म्हणजे त्यांच्या मतानुसार विहित कर्म, शास्त्रविहित जे कर्म आहे त्याचं काय करावं, स्वरूप जाणावं. ज्ञानोबारायांनी मात्र या ठिकाणी कर्मणः अपि बोद्धव्यम यातील कर्म शब्दाचा अर्थ सामान्य कर्म असा केलेला आहे. सृष्टी उत्पादक व्यापार त्याला काय म्हटलेलं आहे, कर्म असं म्हटलेलं आहे. म्हणून कर्माचं तत्व काय करावं, यथार्थ जे तत्व आहे ते जाणावं. विकर्मणः च बोद्धव्यम म्हणजे विकर्माचंही तत्व जाणलं पाहिजे. आचार्यांनी विकर्म शब्दाचा अर्थ निषिद्ध कर्म असा केलेला आहे. तर ज्ञानोबारायांनी विकर्म शब्दाचा अर्थ इथे आता या भाषामध्ये करणार आहेत तो त्यांनी विहित कर्म असा केलेला आहे. असं आहे विहित कर्म. विकर्म शब्दाचा अर्थ ज्ञानोबारायांच्या दृष्टीनं विहित कर्म असा त्यांनी काय केलेला आहे. आता असं आहे, त्याज्य जे असतं ते समजावून घ्यावं लागतं. जे त्याज्य आहे ते सुद्धा समजावून घ्यावं लागतं. कशाकरिता, टाकण्याकरिता. त्याज्य ते त्याजावया लागी जाणावे जरी अनुपयोगी. जरी ते आपल्या उपयोगाचं नाही तरी देखील ते टाकण्याकरिता का होईना काय करावं लागत असतं, जाणून घ्यावं लागत असतं. म्हणून तथा त्याचप्रमाणे ते म्हणतात अकर्मणः च बोद्धव्यम, अकर्माचं तत्व सुद्धा काय केलं पाहिजे, ओळखलं पाहिजे. आचार्यांनी अकर्म शब्दाचा अर्थ स्वस्थ बसणं, तुष्णी भाव, नैष्कर्म्य अवस्था असा केलेला आहे. तर ज्ञानोबारायांनी त्या अकर्म शब्दाचा अर्थ निषिद्ध कर्म असा केलेला आहे. ज्ञानोबारायांच्या दृष्टीनं जर या श्लोकाचा अर्थ पाहायचा असेल तर ज्ञानोबाराय म्हणतात कर्माचं तत्व जाणावं. कर्माचं म्हणजे सामान्य जे कर्म आहे, सृष्टी उत्पादक व्यापार जो आहे त्याचं तत्व जाणावं. विकर्म जाणावं. विकर्म जाणावं म्हणजे विहित कर्म काय आहे, शास्त्रविहित कर्म काय आहे ते जाणावं. आणि अकर्मणः च बोद्धव्यम आणि अकर्माचंही तत्व जाणावं म्हणजे निषिद्ध कर्म काय आहे ते सुद्धा जाणावं. कोणी म्हणेल निषिद्ध कर्म जाणण्याची आवश्यकता काय, तर ते टाकण्याकरिता, ते आपल्याकडून घडू नये पण निषिद्ध काय हे काय केलं पाहिजे, जाणलं पाहिजे. का जाणावं, तर कर्मणः गहना गती ही गहना, कर्माची गती काय आहे, गहन आहे. इथं कर्माची गती गहन आहे असं म्हणताना मग ते कर्म विकर्म अकर्म त्यातील फक्त कर्माची गती गहन आहे का, नाही. इथं कर्म उपलक्षण घेतला. ते कर्म विकर्म अकर्म याची गती काय आहे, गहन आहे. याचा अर्थ कळणं काय आहे, अत्यंत कठीण आहे. कर्म विचार काय आहे, अत्यंत सूक्ष्म आहे. भगवंतांनी हा विचार 3रा अध्याय 4था अध्याय 5वा अध्याय 6वा अध्याय या अध्यायांमध्ये सांगितलेलं आपल्याला आढळतं. एवढं सांगितलेलं असूनही आणि ज्याला सांगितलं तो अर्जुन महाबुद्धिवान, शब्द तत्व सारज्ञा, प्रज्ञा पृथ्वीचा रावो प्रज्ञा कांत, हा अगस्तीची दुसरा म्हटलेला आहे. श्रीकृष्ण उक्ती सागरा हा अगस्तीची दुसरा घोटू भरोप आहे एक सरा घवेयाचा. एवढा महाबुद्धिवान असूनही आणि 3ऱ्या 4थ्या 5व्या 6व्या अध्याय त्याचा थोडासा काही विचार केलेला असूनही पुन्हा 8व्या अध्यायाच्या आरंभी तो म्हणतो किं तद ब्रह्म किमध्यात्मम किं कर्म पुरुषोत्तम. लक्षात आलं का,
पुन्हा प्रश्न केला की नाही? याचाच अर्थ काय? हे बरोबर आहे की नाही? गहना कर्मणो गती, ही कर्माची गती काय आहे? कठीण आहे. पण भगवंत म्हणतात कर्माचं तत्व जाणावं, विकर्म काय आहे ते जाणावं, आणि अकर्म काय आहे तेही जाणावं. तर भगवान ज्ञानोबरायांच्या मतानं कर्माचं तत्व जाणावं म्हणजे सामान्य कर्म, सृष्टी उत्पादक व्यापार, तोही काय करावा? जाणावा. पुढे येईल, याच्यात ओव्यांमध्ये सांगणारच आहे. तेही जाणावं. विकर्म जाणावं म्हणजे विहित कर्म, आपल्यासाठी काय योग्य आहे तेही जाणावं. आणि अकर्म म्हणजे निषिद्ध काय आहे हेही काय करावं? जाणावं. कारण कर्माचं तत्व कळणं अत्यंत कठीण आहे. तरी कर्म म्हणजे स्वभावे जेणे विश्वाकारू संभवे, ते सम्यक आधी जाणावे लागे येथ. तरी जेणे स्वभावे विश्वाकारू संभवे, ते कर्म म्हणजे येथ ते आधी सम्यक जाणावे लागे. विश्वाकारू संभवे, कर्म म्हणजे येथ ते आधी सम्यक जाणावे लागे. ओवीचा अर्थ असा होईल, तरी जेणे स्वभावे विश्वाकारू संभवे. तर ज्याने स्वभावे आपोआप विश्वाकारू संभवे, विश्वाचं व्यक्तरूप उत्पन्न होत, म्हणजे विश्व व्यक्त स्वरूपाला येत, त्याला काय म्हणतात? कर्म म्हणजे त्याला म्हणतात कर्म. म्हणून ज्ञानोबरायांनी इथं कर्म शब्दाची व्याख्या सामान्य कर्म म्हणजे सृष्टी उत्पादक व्यापार असा अर्थ केलेला आहे. ज्याने आपोआप विश्वाचं व्यक्त रूप उत्पन्न होतं, विश्व व्यक्ततेला येतं, त्याला कर्म असं म्हणतात. ज्या योगानं विश्वाचा आकार उत्पन्न होतो त्याला काय म्हणतात? कर्म. हे पहा, विश्व उत्पत्तीचं कार्य ईश्वर करतो की नाही? करतो. पण ते कार्य करूनही, ते कर्म करूनही तो कसा आहे? अकर्ताच आहे. तर सृष्टी उत्पादक व्यापार ज्याने हे विश्व व्यक्त होतं, प्रकट होतं, त्याला म्हणतात कर्म. येथ ते आधी सम्यक जाणावे लागे. या ठिकाणी आता हा जो प्रसंग आहे, या प्रसंगामध्ये ते म्हणजे ते कर्म. ते कर्म कोणतं? जेणे विश्वाकारू संभवे, ते आधी सम्यक जाणावे लागे. ते प्रथमतः अगोदर यथार्थ रीतीनं जाणावं लागतं, म्हणजे त्याचं यथार्थ स्वरूप समजून घ्यावं लागतं, घेतलं पाहिजे. कर्म, विकर्म आणि अकर्मामध्ये प्रथमतः कर्माचं स्वरूप काय केलं पाहिजे? जाणलं पाहिजे. ज्ञानोबराय म्हणतात ज्याच्या योगाने स्वभावतः म्हणजे आपोआप हे विश्व व्यक्त दशेला येतं त्याला म्हणतात कर्म. ज्ञानोबरायांनी या ठिकाणी कर्म शब्दाचा जो अर्थ केलेला आहे तो अत्यंत व्यापक अशा दृष्टीनं केलेला आहे. देह इंद्रियादिकांकडून होणारा जो व्यापार त्याला साधारणतः आपण कर्म म्हणतो, पण ज्ञानोबरायांनी या ठिकाणी त्याला कर्म म्हटलेलं नाही आहे. हे सर्व जगत आणि हे जगत अंतःपाती सर्व जे पदार्थ आहेत ते कर्माचंच काय आहे? ओतीव स्वरूप आहे. हे कर्म म्हणजे तरी काय हो? हे जग म्हणजे तरी काय? कर्माचं स्वरूप. जगातील प्रत्येक पदार्थ सुद्धा काय आहे? कर्माचं स्वरूपच आहे. परिकर्मची देह आतले ते का सांडे. हे देह म्हणजे तरी काय आहे? कर्माचंच स्वरूप. पूर्वीचं कर्म भोगण्याकरिताच हा प्राप्त झालेला आहे ना. कर्मच नसतं, शेष राहिलं तर देह तरी कसा प्राप्त झाला असता? बर, देह हा देखील कर्म भोगण्याकरिताच प्राप्त झाला. आणि हे जगत सुद्धा ते कर्म फळ म्हणूनच त्याला काय झालेलं आहे इथं? हे हा लोक सुद्धा काय आहे? कर्मानंच काय झालेला आहे? प्राप्त झालेला आहे. त्या उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे, परीक्ष लोकान कर्मचितान ब्राह्मणो निर्वेद माया नास्त्य कृतकृतेन. कर्मचित, कर्माने प्राप्त होणारा हा लोक, याची काय करा म्हटले? परीक्ष्य लोकान, परीक्षा करा. हा लोक आपल्याला कशाने प्राप्त झालेला आहे? कर्माने. म्हणजे हे हा जो लोक आहे, हे जे जगत आहे, हे कर्माचंच काय आहे? स्वरूप आहे. कर्मफळच
देव मनुष्य स्थावर यया नाव जगडंबर तरी हेतव प्रकार कर्म फळ पै. याला काय म्हटलेलं आहे? कर्म फळच म्हटलेलं आहे ना. देवलोक असेल, मनुष्यलोक असेल किंवा स्थावर योनीतील पशु पक्ष्यादी असतील, याला काय म्हटलेलं आहे? जगडंबर. याचंच नाव काय आहे? जगत. आणि हे काय आहे? हे तीन प्रकार काय आहेत? की कर्मफळाचे तीन काय आहेत? प्रकार आहे. आता असं म्हटलं जातं की पंचमहाभूतापासून काय झालं? जग झालं. पण पंचमहाभूतापासून जग झालं असलं तरी पंचमहाभूत हे जगताच्या अंतर्गतच येतात. लक्षात आलं का? हे जगत कशापासून झालं? पंचमहाभूतापासून. आणि पंचमहाभूत कशात आलेले आहेत? हे जगतामध्येच ना. दोनच वर्ग करता येतील ना. एक म्हणते भगवंत आणि दुसरं जगत है ना. देव आणि जग जगताच्या अंतर्गतच हे सगळं आलं. मग त्रिगुण आले, पंचमहाभूत आले, यांच्यापासून काय झालं म्हटले? जगत झालं. हे जगत काय आहे? कर्माचंच काय आहे? एक फळ आहे. म्हणून तरी कर्म म्हणजे स्वभावे जेणे विश्वाकारू संभवे. जेणे विश्वाकारू संभवे. हा विश्वाचा आकार व्यक्त दशेला येतो. हे विश्व व्यक्त होतं, आकाराला येतं, ज्यामुळं त्याला काय म्हणतात? कर्म म्हटलेलं आहे. अहो भगवंताच्या संकल्प मात्रानं हे विश्व काय होतं? निर्माण होतं. तर भगवंताचा तो संकल्प सुद्धा काय आहे म्हटले? कर्म आहे. मग कसं निर्माण होतं? जेणे विश्वाकारू संभवे स्वभावे. तरी कर्म म्हणजे स्वभावे, स्वभावतः आपोआप. हे विश्व जे व्यक्त दशेला आलं, हे कसं आलं? स्वभावतः आलं, आपोआप आलं. हे पहा, आपण जे कर्म करतो त्या आपल्या कर्माचं प्रेरक कोणी ना कोणी असतं. पहा, इंद्रिये प्रेरक असतात कर्माची, किंवा मनातील इच्छा वासना या देखील काय असतात? प्रेरक असतात. कोणी ना कोणी काय करतं? प्रेरणा देतं. म्हणून आपल्याकडून काय घडतं? कर्म घडतं. आता त्या परमात्म्यानं ही सृष्टी व्यक्त दशेला आणली, व्यक्त झालं, तर त्या कशामुळे झालं? त्याला संकल्प स्फुरला. मग त्या संकल्पाचा प्रेरक कोणी आहे का? त्याचा प्रेरक कोणी नाही आहे. म्हणून स्वभावे म्हटलेलं आहे. तरी कर्म म्हणजे स्वभावे जेणे विश्वाकारू संभवे. स्वभावतः ज्या योगाने विश्वाचा आकार उत्पन्न होतो त्याला काय म्हणायचं? कर्म म्हणायचं. भगवंताच्या संकल्पानं सृष्टी निर्माण झाली. सृष्टी निर्मितीचं कारण सांगितलं संकल्प. म्हणजे त्याला संकल्प का स्फुरला ते काही सांगता येत नाही. त्याचा संकल्पची झाला त्या प्रसविता हो. त्याचा संकल्पच त्याला प्रसवता झाला. आता परमात्मा आप्त काम असल्यामुळं त्याच्या ठिकाणी कोणतीही काय नाही आहे, स्पृहा नाही आहे, इच्छा नाही आहे. म्हणून त्याने ही काही इच्छा होती म्हणून त्यानं ही सृष्टी निर्माण केली असंही म्हणता येत नाही. संतांनी सांगितलेलं एकलेन कंठेची म्हणून या येणे केली निर्माण ही 14 भुवने गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे 5 महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने ओ. ज्याप्रमाणे उष्ण असणं हा अग्नीचा काय आहे? स्वभाव आहे. त्याप्रमाणे परमात्म्याच्या ठिकाणी जगताची प्रतीती होणं अथवा न होणं हा परमात्म्याचा काय आहे? स्वभाव आहे, किंवा त्याचं ते काय आहे? ऐश्वर्य आहे असं म्हणून तरी कर्म म्हणजे स्वभावे जेणे विश्वाकारू संभवे. त्याला कर्म म्हणावं की ज्या योगाने स्वभावतः विश्वाचा आकार काय होतो? उत्पन्न होतो. ते सम्यक आधी जाणावे लागे येथो. ते अगोदर जाणून घेतलं पाहिजे. आणि कसं जाणून घेतलं पाहिजे? सम्यक, संपूर्ण, यथार्थ जसं आहे तसं ते काय केलं पाहिजे? जाणून घेतलं पाहिजे. आता व्यापक अर्थ ज्ञानोबारायांनी कर्म या शब्दाचा या ठिकाणी केलेला आहे. कर्माचं स्वरूप जाणून घ्या म्हणजे सृष्टी उत्पादक जो व्यापार आहे त्याचं सम्यक ज्ञान प्राप्त करून घ्या. आता याच्यामध्ये तत्वविचार
आत्मविचार आणि ब्रह्मविचार या तिन्ही गोष्टीचा काय होतो, अंतर्भाव होतो. या तिन्ही गोष्टीचा आपण ज्यावेळेस विचार करू त्यावेळेस ते सम्यक रीतीनं काय होईल, जाणल्या जाईल. कोणता कोणता म्हटलो मी, तत्वविचार, आत्मविचार आणि ब्रह्मविचार. हे संतांनी म्हणा शास्त्राने देखील आपल्याला वारंवार विचार करा विचार करा विचार करा असं सांगितलेलं आहे ना. तर कोणता विचार करा, हाच विचार करा, तत्वविचार करायचा. ही सृष्टी आली कुठून, कोहम कथम इदम जातम, हे कुठून आलं, कोवै कर्तास्य विद्यते, याचा कर्ता कोण आहे, उपादानम किमस्ती हो, याचं उपादान कारण काय आहे. हा झाला तत्वविचार. आत्मविचार, कोहम, मी कोण आहे, हा काय झाला आत्मविचार. आणि ब्रह्मविचार, परब्रह्माच्या स्वरूपाचा विचार, हा विचार. हे तिन्ही विचार याच्या अंतर्गत येतात. म्हणून भगवंत म्हणतात ते सम्यक आधी जाणावे लागे येथ, तरी कर्म म्हणजे स्वभावे, जेणे विश्वाकारू संभवे, ते सम्यक आधी जाणावे लागे येथ. मग वर्णाश्रमासी उचित, जे विशेष कर्म विहित, तेही ओळखावे निश्चित उपयोगेसी. मग जे वर्णाश्रमासी उचित विहित विशेष कर्म, तेही उपयोगेसी निश्चित ओळखावे. मग नंतर हे कर्माचं स्वरूप यथार्थ रीतीनं जाणल्या नंतर जे वर्णाश्रमासी उचित, जे वर्ण आणि आश्रम यांना योग्य म्हणून सांगितलेलं, शास्त्रानं सांगितलेलं ते जे कर्म आहे, ते विहित विशेष कर्म, विहित आणि विशेष सांगितलेलं जे कर्म आहे, विशिष्ट कर्म, ते सुद्धा काय म्हटले, उपयोगेसी, उपयोगासह निश्चित जाणून घ्यावं. म्हणजे त्यांचा नेमका उपयोग काय आहे. ठीक आहे, अमुक अमुक वर्ण आणि अमुक आश्रमासाठी हे कर्म विहित म्हणून सांगितलेलं आहे, हे खरं आहे. त्यांना ते विशिष्ट कर्म म्हणून सांगितलेलं आहे. एकानं काय दुसऱ्याचं ते कर्म करायचं नाही. ज्याला जे विहित म्हणून सांगितले त्यानंच ते त्या विशिष्ट वर्ण आणि आश्रमासाठी सांगितलेलं ते कर्म त्यानं करायचं. पण ते जाणून घ्यायचं उपयोगेसी, उपयोगासह, ते केल्यानं त्याचा उपयोग काय हेही काय करायचं, जाणून घ्यायचं. म्हणजे श्लोकामध्ये विकर्मणा असं म्हटलेलं, विकर्म जाणून घ्यायचं. ज्ञानोबरायांनी त्याचा अर्थ काय केलेला आहे, वर्ण आश्रम विहित कर्म, शास्त्रानं विहित म्हणून सांगितलेलं कर्म तेही जाणून घ्यायचं. मग वर्णाश्रमाशी उचित, वर्ण आणि आश्रमाला योग्य असं. भगवंतानं ही सर्व सृष्टी काय केली, निर्माण केली. सर्व पशु पक्षी, सर्व जीव जंतू काय केले, निर्माण केले. मनुष्य योनी सुद्धा काय केली, निर्माण केली. पण नुसती निर्माण करून तो थांबला नाही, तर गुणकर्मानुसार काय केले, वर्ण सुद्धा काय केले, निर्माण केले. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः, त्या गुण आणि कर्मानुसार काय केले, वर्ण विभाग भगवंताने केले. बरं, एवढंच नाही, मनुष्याच्या आयुष्याचे 4 भाग कल्पून, 100 वर्ष माणसाचं आयुष्य आहे आणि त्याचे 4 भाग त्याची कल्पना केली आणि त्याचे काय केले, ब्रह्मचारी आदी 4 आश्रमांची निर्मितीही केली. म्हणजे वर्ण निर्माण केले त्या गुणकर्मानुसार आणि त्या आयुष्याचे 4 भाग कल्पून 4 काय केले, आश्रमही निर्माण केले. ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम, 4 आश्रमांची उभारणी देखील काय केली, शास्त्राने केलेली आहे. आता आपल्या वर्णाला आणि आपण ज्या आश्रमात आहोत त्या आश्रमासाठी कोणतं कर्म विशेष उचित विहित सांगितलेलं आहे ते जाणून घेणं काय आहे, आवश्यक आहे. म्हणजे मग आपण तेच कर्म करून त्या कर्माच्या फळाला काय होऊ, प्राप्त होऊ. विशेष कर्म, विशिष्ट कर्म, वर्णाश्रमानुसार आलेलं कर्म. आता सृष्टी निर्माण होणं हे स्वभावसिद्ध कर्म आहे, ते झालं स्वभावसिद्ध कर्म. भगवंतानं सृष्टी निर्माण केली, ती त्याच काय आहे, स्वाभाविक काय आहे, कर्म आहे. पण माणसाचं उभय कल्याण म्हणजे ऐहिकही कल्याण आणि पारलौकिकही कल्याण असं दोन्ही कर्म दोन्ही कल्याण करून देणार
ते तर स्वभावता होणार नाही ना, आपोआप होईल का त्याचं कल्याण? त्याला काय करावं लागेल? कर्मच करावं लागेल. मग ते कोणतं कर्म? तर ते वर्णाश्रमाला विहित असलेलं कर्म. मग वर्णाश्रमाशी उचित जे विशेष कर्म विहित, मग वर्णाश्रमाला उचित आणि विहित जे विशेष कर्म आहे ते सुद्धा उपयोगीशी निश्चित ओळखावे. त्याच्या उपयुक्ततेसह काय करावं? निश्चितपणानं ओळखून घ्यावं. उपयोगीशी. आता त्याचा विनियोगासह ते कर्म काय करावं? आपण जाणून घ्यावं. म्हणजे मग आपल्याला काय करता येईल? ते कर्म योग्य रीतीनं करता येईल. मग वर्णाश्रमाशी उचित जे विशेष कर्म विहित तेही ओळखावे निश्चित उपयोगेसी. तिसरा अध्याय आपण चिंतन करून आलो. कर्मयोग त्याचं नाव आहे. पण हा जो कर्मयोग आहे, कर्माचा विनियोग आहे, ते कर्म कसं करावं, कशा हातोटीनं करावं हे जाणलं पाहिजे. कधी? कर्म करण्याच्या आरंभी. तशा रीतीनं जर आपण कर्मे करत गेलो तर त्या कर्माचं जे फळ शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे ते फळ आपल्याला काय होईल? प्राप्त होईल. ठीक आहे. परमपुरुषार्थ काय आहे? मोक्षच आहे. आणि त्या मोक्ष सिद्धीसाठी सुद्धा कर्म करणं काय आहे? आवश्यकच आहे. कारण तो मोक्ष ज्या ज्ञानाने प्राप्त होणार आहे त्या ज्ञानाचा अधिकार येण्याकरिता जी चित्तशुद्धी आणि चित्तस्थैर्य आवश्यक आहे ते कर्म केल्यानंच प्राप्त होणार आहे. पण कशा रीतीनं कर्म केल्यानं चित्तशुद्धी होणार आहे? ती कर्म करण्याची हातोटी जाणून घेऊन मग कर्म केलं तर चित्तशुद्धी हे काय मिळेल? फळ मिळेल. हे तर झालं मोक्ष सिद्धीसाठी. पण ज्याला स्वर्गादी लोकांतराची प्राप्ती करायची आहे त्याच्यासाठी म्हणून सांगितलेली जी कर्मे आहेत ती कर्मे सुद्धा जशी सांगितलेली आहे विधिविधानासह केली तरच त्या फळापर्यंत हा साधक पोहोचू शकतो. आता खरी गोष्ट ही आहे, जरी स्वर्गादी लोकांतराचं प्रलोभन जीवासमोर ठेवलेलं असलं की बाबा ही कर्म करा मग तुम्ही स्वर्गादी लोकांतराला जाल, तरी देखील श्रुती माऊलीचं तात्पर्य ह्या जीवाला लोकांतराला पाठवणं असं नाही आहे. लक्षात आलं का? तिला काय करायचंय? जीवांना मुक्तच करायचंय. जे स्वरूपापासून भटकलेले आहेत त्यांना स्वरूपापर्यंत घेऊनच यायचं आहे. पण आता ज्याचा त्याचा स्वभाव संस्कार हे ओळखून सगळ्यांनाच तुम्ही निष्काम कर्म केलं पाहिजे असं काही श्रुती सांगणार नाही. सगळ्यांना ते पटणारही नाही आणि सगळे तसं निष्काम कर्म करणारही नाही. मग कमीत कमी यांना कर्म प्रवृत्त तरी करावं. लक्षात आलं? आता ह्या तमोगुणातून त्यांना कमीत कमी या रजोगुणात तरी आणावं, कधीतरी सत्वगुणात येतील. आळसात खितपत पडलेले जे आहेत त्यांना कमीत कमी या दिव्य भोगांचं प्रलोभन दाखवून स्वर्गामध्ये दिव्य असलेले भोग त्याचं वर्णन त्यांच्या समोर करून मग तुम्ही इथे असे कर्म यज्ञादी कर्मे केली तर तुम्हाला स्वर्गातील दिव्य भोग काय होतील? प्राप्त होतील. हे सांगण्याचं तात्पर्य काय? त्या आळशी असलेल्या लोकांना कमीत कमी कर्म प्रवृत्त करावं. त्या सांगण्याच्या मागचा उद्देश यांना स्वर्गालाच पाठवावं असा नाही आहे. हे बा एक अभंग आहे तुकोबारायांचा. वेद अनंत बोलिला अर्थ इतुलाची शोधिला किंवा साधिला विठोबाशी शरण जावे निज निष्ठा नाम गावे. सकळ शास्त्रांचा विचार अंती इतुलाची निर्धार आणि 18 पुराणी सिद्धांत तुका म्हणे हाची हेत विठोबाशी शरण जावे निज निष्ठा नाम गावे. म्हणजे समस्त वेद असतील, शास्त्र असतील, पुराण असतील,
यांचं सगळं हे सांगण्याच्या मागचं तात्पर्य काय आहे? जीवानं विठ्ठलाची शरणागती करावी, म्हणजे स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घ्यावं, मुक्त होऊन जावं, हे काय आहे? तात्पर्य आहे. पण एवढाच सिद्धांत सांगण्याकरिता वेदाला किती बोलावं लागलं? अनंत बोलावं लागलं. सगळी प्रलोभनं ठेवावी लागली, लालूच दाखवावं लागलं की कमीत कमी हा आळस झटकून कर्म प्रवृत्त होईल, स्वर्गाच्या आशेनं का होईना पण काय करील? कर्म करील. त्या कर्माचं फळ म्हणून ठीक आहे, लोकांतरालाही जाईल, पण क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती, पुन्हा माग येईल. आणि असे हेलपाटे घातल्यानंतर त्याच्या लक्षात येईल की हेही काही खरं नाही, आणि मग कधीतरी तो निष्काम कर्माकडे वळेल, आणि मग तो जाणण्याचा प्रयत्न करील की कर्म कशा रीतीनं केल्यानं ते चित्तशुद्धीला कारण होईल. असं ते मोठं काय आहे? तात्पर्य त्या श्रुतीचं आहे. म्हणून यज्ञ यागादी करायला सांगण्याच्या मागचा उद्देश यांनी या यज्ञ यागादिकातच कर्मकांडातच मग्न असावं असा नाही आहे. त्या श्रुतीला काय करायचंय? सगळ्या जीवांना मुक्तच करायचंय. पण मग त्या जीवाचा अधिकार जाणून त्याला तसा काय केलेला आहे? उपदेश केलेला आहे. मग आपण जे आहोत, आपण काय करावं? आपल्या वर्ण आणि आश्रमाला विहित सांगितलेलं, उचित सांगितलेलं, विशेष आपल्यालाच म्हणून सांगितलेलं जे कर्म आहे ते काय केलं पाहिजे? ओळखलं पाहिजे, आणि उपयुक्ततेसह ओळखलं पाहिजे. त्याचा विनियोग, ते कर्म कशा रीतीनं ते आपण केलं पाहिजे, त्या कर्माच्या विधिविधानासह ते कर्म काय केलं पाहिजे? जाणलं पाहिजे. विहित कर्म आपल्याला उपयोगी असलेलं. आता ठीक आहे, ढोबळमानानं चारही वर्णाचे कर्म, चारही आश्रमाचे जे उचित असे कर्म आहेत, ब्रह्मकर्म, स्वभावजम हे ब्राह्मणाचं कर्म, शौर्यम तेजो धृतिर्दाक्षम, युद्धे चाप्य पलायनम, दानमीश्वर भावश्च, क्षात्रम कर्म स्वभावजम, आणि कृषी गौरक्ष वाणिज्यम वैश्य कर्म स्वभावजम, परिचर्यात्मकम कर्म शूद्रस्यापि स्वभावजम. हे ढोबळमानानं सांगितलं चार वर्णाचे कर्म. आता त्या चार वर्णात जे आश्रम आहेत, चार, ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यासी, आपण ज्याच्यात आहोत आपल्यासाठी म्हणून काय सांगितलेलं आहे, आणि ते कशा रीतीनं केल्यानं आपल्या कल्याणाला ते कारण ठरणार आहे, या हातोटीसह ते कर्म काय केलं पाहिजे? अगोदर जाणलं पाहिजे, आणि अगोदर जाणून मग ते केलं पाहिजे. आम्ही 3रा अध्याय एका ठिकाणी सांगितला. एक वर्षभर, 1.25 वर्ष त्या विठ्ठल भाऊंच्या गावी. बरं, आमचे जे श्रोते होते ते सगळे 60च्या पुढचीच होते तिथंही. नंतर एक दिवस शेवटचे जे काही पाठ होते त्यावेळेस मी तिथं बोललो होतो. म्हटलं, खरं तर हा कर्मयोग तरुणांनी जाणला पाहिजे की आता जे कर्मामध्ये प्रवृत्त झालेले आहेत, तर आपण कशी कर्मे केली पाहिजे हे अगोदर जाणून मग ती कर्मे ते करतील, त्यांना तो उपयोगी पडेल. आता इथं हा अध्याय सांगून म्हटलं, आता याचा सदुपयोग होईल की नाही माहिती नाही, पण आपण अशी कर्मे केली नाहीत हे जाणून दुःख प्राप्त होईल म्हटलं. लक्षात येतंय का? की हे आम्ही अगोदर जाणायला पाहिजे होतं. आता आमचा सगळा काळ निघून गेला. मला सांगायचंय काय, कर्म कसं करावं हे कोणी जाणावं? ज्याला पुढं काय करायचंय? कर्म करायचंय, म्हणून ते अगोदरच जाणलं पाहिजे. मग वर्णाश्रमासी उचित जे विशेष कर्म विहित, तीही ओळखावे निश्चित उपयोगीसी. बरं, एवढंच कर्म म्हणजे ते सृष्टी उत्पादक व्यापार तो जाणावा. पुन्हा जे विहित कर्म, शास्त्रविहित कर्म ते जाणावं. एवढंच जाणून थांबू नये. ज्याला निषिद्ध म्हटले गेलेलं आहे ते सुद्धा काय केलं पाहिजे? जाणलं पाहिजे. पाठी जे निषिद्ध म्हणिपे तेही बुझावे स्वरूपे, येतुलेने कही न गुंफे आपैसेची. पाठी जे निषिद्ध म्हणिपे तेही स्वरूपे बुझावे, येतुलेने येथ आपैसेची काही न गुंफे. पाठी नंतर म्हणजे कर्म आणि विकर्म
याचं स्वरूप जाणल्यानंतर आता राहिलेलं अकर्म म्हणजे निषिद्ध कर्म. पाठी जे निषिद्ध म्हणिपे त्यानंतर जे निषिद्ध म्हटल्या जातं, अकरणीय ज्याला म्हणतात, निषिद्ध कर्म म्हणतात, ते सुद्धा स्वरूपे बुजावे, स्वरूपानं समजून घ्यावं लागतं. त्याचं देखील यथार्थ स्वरूप समजून घेतलं पाहिजे. तेही स्वरूपे बुजावे. येतुलेनी एवढं झाल्यानंतर ते निषिद्ध कर्म जे आहे ते यथार्थ त्याचं स्वरूप जाणून घेतल्यानंतर एथ अपैशीची काही न गुंफे. एथ म्हणजे या बाबतीमध्ये, या कर्माच्या बाबतीमध्ये मनुष्य अपैशीची सहजच काही न गुंफे, कुठेही अडकून पडत नाही. कधी जाणलं तर, लक्षात आलं का? त्याने जाणल्यानंतर त्याला ज्ञान झालेलं आहे, अकर्म काय आहे, निषिद्ध काय आहे याचंही ज्ञान झालेलं असल्यामुळं आता निषिद्ध तो करणार नाही, कारण ते कर्म करण्यासाठी प्रत्यवाय शास्त्रानं सांगितलेलं आहे. इदम मा करू, हे करू नकोस असं म्हणून शास्त्रानं सांगितलेलं आहे. पण काय करू नको हे सुद्धा काय झालं पाहिजे, समजलं पाहिजे. काय करावं हे जसं समजलं पाहिजे तसंच काय करू नये हेही समजलं पाहिजे. न करण्यासाठी ते समजलं पाहिजे काय करू नये. असं जसं आपण आपल्या मुलांना चांगल्या काही गोष्टी सांगतो, जीवनात काय केलं पाहिजे हे सांगतो, तसं काय करू नये, कोणाची संगत करू नये, कोणते पदार्थ सेवन करू नयेत हेही सांगितलं पाहिजे. स्वरूपात त्याच्या स्वरूपासह सांगितलं पाहिजे. त्याने काय नाश होईल हेही उदाहरणं देऊन काय केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. म्हणजे मग ती निषिद्ध कर्म कधी करणार नाही. पाठी जे निषिद्ध म्हणिपे तेही बुजावे स्वरूपे. येतुलेने काही न गुंफे अपैसेची. पाठी जे निषिद्ध म्हणिपे त्यानंतर ज्याला निषिद्ध कर्म म्हणतात तीही स्वरूपे बुजावे. तीही यथार्थ स्वरूपा, त्याचं यथार्थ स्वरूप काय करावं, समजून घ्यावं. बुजावे म्हणजे जाणावं, समजून घ्यावं. ज्ञानेश्वर महाराज या ओळीमध्ये निषिद्ध कर्माचं स्वरूप समजून घ्यावं असं सांगतात. जे निषिद्ध आहे, जे करायचं नाही तरी देखील काय करावं, जाणून घ्यावं. हे पहा, श्रुतीनं म्हणजे वेदानं, स्मृतीनं म्हणजे शास्त्रानं, वेदशास्त्रानं आपल्याला जे करू नये असं सांगितलेलं असतं त्याला काय म्हणतात, निषिद्ध कर्म म्हणत असतात. उदाहरणार्थ हे ब्रह्महत्या, सुरापान, चोरी, परस्त्रीगमन इत्यादी ही निषिद्ध कर्मे म्हणून शास्त्राने सांगितलेलं आहे. आणि अपेयाचे नि पाने, अखाद्याचे नि भोजने, स्वैर स्त्री सन्निधाने होय जे सुख, हे निषिद्ध म्हणून शास्त्रानं काय केलं आहे, सांगितलेलं आहे. निषिद्ध कर्म केल्यानं पाप लागतं, ते पाप भोगावं लागतं. म्हणून निषिद्ध कर्म करू नये, पण त्या निषिद्ध कर्माचं स्वरूप सुद्धा काय केलं पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे. आता ते करायचं नाही आहे, त्याचा त्याग करायचा आहे, पण ते त्यागण्यासाठी ते जाणून घ्यायचं. त्याज्य ते त्याजावया लागे, जे ते त्याज्यच आहे त्याचा कधी आपल्याला स्वीकार करायचाच नाही आहे, पण ते त्यागण्यासाठी ज्ञानोबारायांनी अनेक ठिकाणी उदाहरणं दिलेली आहेत. एखाद्या गावाला आपल्याला जायचंय, त्या गावामध्ये एखाद्या घरी आपल्याला जायचं आहे, पण ते घर सांगत असताना, कसं जा हे सांगत असताना तिथं अमुक घर लागेल तिथं जाऊ नको हे सांगण्याकरिता जिथं जायचं नाही त्या घराचं सुद्धा काय करावं लागतं, त्याला ज्ञान करून द्यावं लागतं. नाही तर पाहुण्याचं घर आणि ते अमुक माणसाचं घर सारखंच आहे, पण मग त्याची काही अशी चिन्ह सांगावी लागतात आणि हे सांगून सांगावं लागतं तिथं जायचं नाही. कशा करता, टाळण्याकरिता. असं आता काही गोष्टी अशा असतात, ज्ञानोबरायांचे शब्द आहेत पण याच्यामध्ये अडचण येते की नाही. टाळावया सदन जैसे एक शब्द आहे तिथं, लक्षात आलं का. ते सदन टाळण्याकरिता त्या सदनाचं काय करावं लागतं, वर्णन करावं लागतं. पाठी जे निषिद्ध म्हणिपे तेही बुजावे स्वरूपे, येतुलेने काही न गुंफे अपैसेची. एवढं जर केलं, येतुलेने इतकं केल्यावर काही न गुंफे अडकत नाही, अडचण होत नाही. अडकत नाही म्हणजे तो सकाम कर्म करत नाही आणि निषिद्ध कर्म देखील करत नाही. फक्त विशिष्ट कर्मच, वर्णाश्रम विहित कर्मच, आणि तेही कर्म कसे, कर्तृत्व मद सोडून आणि फलास्वाद, फलासक्ती
सांडून काय करतो? कर्म करतो. ईश्वरार्पण बुद्धीनं कर्म करतो, कर्तव्य बुद्धीनं कर्म करतो. तस्माद असक्त सततम कार्यं कर्म समाचर, असक्तो ह्या चरण कर्म परमापणोती पुरुषाः. तो ती कर्मे करील, पण कर्तृत्व मद आणि फलास्वाद फलासक्ती सोडून करील. एरवी जग हे कर्माधीन, ऐशी याची व्याप्ती गहन, परिते असो ऐके चिन्ह प्राप्ताचे गा. एरवी हे जग कर्माधीन, ऐशी याची व्याप्ती गहन, परिगा ते असो प्राप्ताचे चिन्ह ऐके. एरवी तरी, एरवी पाहिलं, वास्तविक जर पाहिलं, हे जग, हे सर्व जग कर्माधीन, कर्माच्या स्वाधीन आहे, कर्माच्या अधीन आहे. ऐशी याची व्याप्ती गहन, अशी या कर्माची, याची म्हणजे कर्माची व्याप्ती गहन आहे, दुर्बोध अशी आहे. या कर्माची जी व्यापकता आहे ती कशी आहे? दुर्बोध आहे. पण परिगाते असो, पण अरे अर्जुना ते राहू दे म्हटले. जग कर्माच्या अधीन आहे, अशी या कर्माची व्यापकता फार दुर्बोध अशी आहे, गहन अशी आहे, ही गोष्ट राहू दे म्हटले अर्जुना. हे असो, हे राहू दे. प्राप्ताचे चिन्ह ऐके. ब्रह्म त्या परब्रह्माशी ऐक्याचा अनुभव ज्याला आलेला आहे, म्हणजे जो प्राप्त झालेला पुरुष आहे, कृतार्थ पुरुष आहे, ज्ञानी पुरुष आहे, त्याचं लक्षण मी सांगतो, ते तू ऐक म्हटले. एरवी जग हे कर्माधीन. जग कसं आहे? कर्माच्या अधीन आहे, कर्मबद्ध आहे, कर्माकडून नियंत्रित केल्या जाणार आहे. आपल्याला काय प्राप्त व्हावं, काय न प्राप्त व्हावं, हे सगळं कशाच्या अधीन आहे? कर्म. जग जसं कर्मबद्ध आहे, ते सांगताना कर्माची 3 फळं आहेत असं सांगितलं. अनिष्ट, इष्ट आणि निष्ठ ही सांगितलेली आहेत, फळं सांगितली. आता जड सृष्टी असेल, तिर्यक योनी म्हणजे पशु पक्ष्यादी योनी जर प्राप्त झाल्या तर ते अनिष्ट फळ आहे. त्यावर तेथ कृमी लो कीट लोष्ट हे देहला अति निकृष्ट, तया नाम ते अनिष्ट कर्म फळ. ते अनिष्ट कर्म फळ आहे. कोणतं? कृमी, कीट, लोष्ट हे देह प्राप्त होणं, हे काय आहे? अनिष्ट असं कर्म फळ आहे. बरं, स्वर्गादी लोकांची म्हणजे इंद्रादी देवांची शरीर प्राप्त होणं, ही इष्ट कर्माचं काय आहे म्हटले? फळ आहे. तै इंद्रादिक देवांची देहेला इजती सव्यसाची, तया कर्म फळा इष्टाची प्रसिद्धी का. इष्ट कर्म फळ म्हणून यांची काय आहे? प्रसिद्धी आहे. कुणाची? इंद्रादिक देवांची शरीर काय होणं? प्राप्त होणं, हे आहे इष्ट. आणि म्हटले राहता राहिलं मनुष्य शरीर, तर मनुष्य शरीर प्राप्त होणं हे मिश्र कर्माचं काय आहे? फळ आहे. म्हणून समभागी शुभाशुभे मिळवणी अनुष्ठानाचे उभे, तेणे मनुष्यत्व लाभे ते मिश्र फळ. हे काय आहे? मिश्र असं फळ आहे. म्हणतात की सुकृत दुष्कृत समान समी, तै पाविजे कर्मभूमी, तिची जै पडे विषमी, तै स्वर्गगामी का नरक. पाप पुण्य समान असतात. सुकृत दुष्कृत किंवा पाप पुण्य, पाप पुण्य ज्यावेळेस समान होतं तेव्हा ही कर्मभूमी काय होते? प्राप्त होते. आणि त्याच्यातच विषमता निर्माण झाली, न्यूनाधिक्य झालं, पाप अधिक झालं, पुण्य कमी झालं, कर्म कुठं जावं लागतं? नरक. आणि पुण्य अधिक असेल, पाप कमी असेल तर स्वर्गगामी, स्वर्गाला जायला मिळतं. अशा रीतीनं हे जे जग आहे हे कर्माचं काय आहे? फळ आहे. त्रिविध या कर्माचं काय आहे? जे त्रिविध जग अवघे कर्म फळ, हे काय आहे? कर्माचं फळ आहे. या कर्माची एवढी व्याप्ती आहे, हे सगळं जग कर्माधीन आहे आणि त्याची एवढी मोठी काय आहे? व्याप्ती आहे. कशाची? कर्माची. एरवी जग हे कर्माधीन, ऐशी याची व्याप्ती गहन, ही राहू दे म्हणजे. पण ते असो, भगवंत सुद्धा कंटाळून गेले, पण ते असो ऐके चिन्ह प्राप्ताचे गा. परी ते असो, ते असू दे. आता कृतार्थ पुरुषाचं, प्राप्त पुरुषाचं, प्राप्त म्हणजे ज्ञानी मुक्त पुरुष, त्याचं काय कर? लक्षण ऐक.
जो या कर्माच्या कचाट्यातून सुटलेला आहे, हे जे ग्रहण असलेलं जे कर्म, या कर्माच्या कचाट्यातून ज्यानं आपली काय करून घेतली, सुटका करून घेतलेली आहे, म्हणून त्याला मुक्त म्हणतात की नाही. मुक्त म्हणजे सुटलेला ना. मुक्ताच्या विरुद्ध बद्ध. बद्ध म्हणजे बांधलेलं. बांधलेलं कशाने? कर्मानेच बांधलं गेलेलं, कर्मबंधनानं बांधलेलं गेलं. आणि मुक्त म्हणजे ज्याने आपली कर्मबंधनं तोडून टाकलेली आहे, त्या मुक्त पुरुषाचं चिन्ह म्हणजे लक्षण मी सांगतो ते ऐक. 11व्या अध्यायामध्ये ती काय केलेली आहेत, लक्षणं सांगितलेली आहेत. पुढे देखील काय लक्षणं आहेत, त्या तो भाग आपण बोलूया. पुंडलीक श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. पुंडलीक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर. आता विश्वात देवी येणे वाक्यंती दोषावे, दोषोनी मग द्यावे प्रसायला नये. हे काळांची वैकणी सांडो, तया सत्तर विरती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे निर्धाव. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जेवांची तोटे लाभो.